सकाळी सकाळी ना कामाची धावपळ खूप होते, तर इकडे लोखंडी तवा गरम होण्यासाठी ठेवत आहे. जोपर्यंत तवा गरम होत आहे तोपर्यंत मी दुसरी कामं आवरते. म्हणजे असं नाही की एकच काम हातात धरून बसा, भरपूर वेळ जातो त्यामध्ये. त्यामुळे संग दुसरी तिसरी सगळीच कामं मी आवरत असते. धावपळ होते पण सगळं वेळेत होतं. तर इकडे चिंच घेतलेली आहे, मी चिंच डब्यात काढून ठेवलेली आहे. अगोदर ना खूप मोठा डब्बा मी केलेला होता, पण यावेळेस ना ही चिंचुकी आहे त्यामध्ये, तर ही अगोदर संपवायची होती मला, थोडीशी राहिलेली आहे. तर ही चिंच मी अगोदर इकडे पाणी टाकून गरम करून घेते, म्हणजे एक उकळी काढून घेते, पूर्ण पल्प निघून येतो. आणि इकडे डाळ पण शिजलेली आहे. तोपर्यंत तवा पण छान गरम झालेला आहे. हा तवा जाड असतो ना, तर थोडासा वेळ लागतो तवा गरम होण्यासाठी. तर आता यामध्ये टाकूया मुठभर शेंगदाणे. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे चटणीसाठी, म्हणजे हिरवी मिरची, शेंगदाणे, खोबरं, ही सगळी चटणी, म्हणजे सगळी तयारी करून मी चटणी बनवणार आहे. आणि आज बनणार आहेत आपे. तर खोबरं मी काल पण चटणी बनवलेली होती ना, त्यामधलं अर्धं खोबऱ्याची चटणी बनलेली आणि अर्धं मी ठेवलेलं होतं, तर त्याच अर्ध्या खोबऱ्याची चटणी बनणार आहे. तर ते हिरव्या मिरच्या काढून घेतल्या, तोपर्यंत शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता याच तव्यावरती हिरवी मिरची भाजून घेऊ. आता तवा छान गरम झालेला आहे ना, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. एक वेळा गरम झालं ना, कुठेही प्रोसेसिंग थांबत नाही आहे, झटपट सगळ्या म्हणजे जेही भाजणीची कामं आहेत ते होऊन जातात. तर इकडं खोबऱ्याची संग मी तुकडे करून घेते. तर हे ओलं ताजं नारळ आहे ना, त्यामुळे खूप लवकर याचे तुकडे झालेले आहेत आणि मुंग्या पण लागलेल्या होत्या. जसं मी खोबरं घेतलं तसं हातावर चढत होत्या. ते असं म्हणत होते यांना मुंग्या खूप झालेल्या आहेत खोबऱ्यामध्ये. काही तेलाची वस्तू ठेवली ना, मुंग्या खूप लवकर येतात. तर दूध पण घेऊन आलेले आहेत हे. तर आता दूध गरम करायला ठेवते, पण अगोदर मी इकडं चटणी आणि आपे बनवून घेते. यांना तेच म्हणते पटकन बनवते आणि गरमागरम घेऊन जावा. नाहीतर असं होतं ना, मी बनवून ठेवते आणि यांना खाणं होत नाही, नेऊन गॅरेजमध्ये ठेवतात आणि कुठल्या तरी कामाला लागतात. मग ते तिथंच थंड होऊन जातं. जेव्हा आपे, इडली किंवा डोसा असा नाश्ता बनतो ना, गरमागरम खाल्ला छान लागतो. कुठलाही नाश्ता असो, कसलाही स्वयंपाक असो, गरमागरमच चांगला लागतो. थंड झाल्यानंतर तितकी मजा येत नाही. तेच म्हणते यांना की नेल्यानंतर पटकन तुम्ही जेवण करत जावा किंवा नाश्ता करत जावा. पण म्हणतात कामं इतकी असतात की होत नाही आहे, कधी कधी लेट पण होतो. पण म्हणलं आज कुठली कामं काढू नका, अगोदर तुम्ही नाश्ता करा, ते सांगत होते. आणि यांना टेप वगैरे पाहिजे होतं कुठल्या तरी कामासाठी, ते अगोदर मी देऊन आले आणि दूध गरम करायला ठेवलं. आणि आता इकडं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे. खोबरं काय भाजलेलं नाही आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, आल्याचा तुकडा आणि 4-5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. लसूण मात्र मी सोलून ठेवत असते, त्यामुळे ना सकाळी पटकन आपल्याला भेटून जातं. नाही तर याच वेळेमध्ये लसूण सोलणं, भाजीला घेणं, म्हणजे वेळ भरपूर जातो. लसूण म्हणजे एक वेळ खाऊ काम आहे हे. तर इकडं सगळी तयारी झालेली आहे चटणीची आणि डाळ पण शिजलेली आहे वरणासाठी. तर वरण बनवून घेते. यामध्ये ना सगळ्या भाज्या टाकून जर शिजवलं तर एक सांबार बनून तयार झालं असतं हे. पण जसं रेग्युलर वरण बनतं ना, तशाच पद्धतीने मी वरण बनवणार आहे. म्हणजे आता दुपारी पण लागणार आहे, तर त्यांना टेप वगैरे काय काय पाहिजे होतं ते सगळं देऊन आले. काही भेटत नाही घरात, आणि तर मी सांगत असते की हे इथं ठेवलेलं आहे, पण भेटतच नाही आहे. त्यांना जाऊन हातातच द्यावं लागतं. एकतर कामाचा गोंधळ इतका, आणि अधूनमधून यांची कामं पण होतच असतात. आता इकडं दूध गरम झालेलं आहे, तर अगोदर मी चहा बनवते. चहा पिऊन फुल एनर्जीसोबत मी परत कामाला लागते. म्हणजे सकाळी डिकाशन चहा झालेला आहे, आता इकडं दुधाचा चहा बनत आहे. चहा पावडर, साखर आणि थोडंसं अद्रक मी खिसून टाकलेलं आहे. आणि चहाला एक उकळीचा वेट करूया. तोपर्यंत मी इकडं मसाल्याचे डबे, तेलाचा डब्बा, हे सगळं घेतलेलं आहे. म्हणजे छोटी मोठी कामं आहेत, यामध्येच थोडासा वेळ जास्त लागतो. आणि यावेळेत विचार करण्याची किंवा सांगण्याची गरज नाही. एक सलग कामं करत जा, कामं निघत जातात, कामं करत जा, एका पाठोपाठ कामं सुरूच असतात आपली. तर आता इकडे चटणीची तर तयारी मी अगोदरच करून ठेवली. हिरवी मिरची, शेंगदाणे छान थंड पण झालेले आहेत. तर ते मिक्सरला अगोदर मी चटणी बनवते, कारण एक वेळा लाईट गेली की पण ही पण कामं माझी राहून जातात. यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर, म्हणजे सुटकी जितकी येईल तितकी साखर टाकलेली आहे. यानं चटणीला चव छान येते. आणि चहा पण उकळलेला आहे इकडं. अगोदर मी गरमागरम चहा घेते, नाहीतर असं होतं चहा बनवून ठेवते आणि तिथंच ते थंड होऊन जातं, मला काही पेनं होतच नाही आहे. तर निवांत खाली बसून अगोदर मी चहा घेतला. आता इकडे चटणी मी वाटत आहे. अगोदर तर मी तशीच वाटली, नंतर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी एकदम महीन ही चटणी वाटलेली आहे. जितकं जमेल तितकं बारीक करायचं आहे, म्हणजे चटणी छान आळून येते. आणि इकडं डाळ तर अगोदर शिजलेली होती, वेगळ्या भांड्यात काढली. यामध्ये मसाले टाकूया, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. धना पावडर मी डाळी टाकल्याने फोडणी टाकणार आहे. डाळ छान घाटून घेते. असं डाळ वगैरे मी काही काढलेलं नाही आहे, सगळ्या डाळीचं वरण बनवत आहे, कारण डाळ थोडीशीच मी
शिजवून घेतलेले आहे, कारण चटणी वगैरे हे सगळं बनणार होतं आणि जास्त स्वयंपाक बनवला राहत पण नाही आहे ना, गरमी खूप आहे त्यामुळे जास्त मी बनवत नाही आहे. तर इकडे चिंच जे आहे ना पाणी टाकून उकळी काढून घेतलेली होती, तर पाणी छान थंड झाल्यानंतर चिंच कोळून मी वरणात टाकलेली आहे. तर सगळी वरणाची तयारी झाली. कांदा चिरून घेऊया. तर कांद्यावरची साल काढून अगोदर कांदा स्वच्छ धुवून घेतला आणि आता बारीक चिरून घेऊया आणि पटकन मी वरण बनवते. थोड्या वेळात येतील हे पण, म्हणजे अगोदर सांगितले त्यांना की थोडंसं लवकर या, म्हणजे नाश्ता बनवून ठेवते मी आणि जास्त वेळ ते ठेवू नका, पटकन खाऊन घ्या. तर घरी तरी खाणं होणार नाही आहे, तर तिकडंच घेऊन जातात. ते कसंही नाश्ता बनवा, सगळं मला पॅक करूनच द्यावं लागतं, कारण घरच्या घरी कोणीच खाणार नाही आहे. तिकडे चटणी एकदम छान अशी वाटून घेतलेली आहे की वेगळ्या भांड्यात काढली आणि जितकं पाहिजे तितकं पाणी, तर मिक्सरचं भांडं धुवून मी काढत आहे. जे ही चटणी वाटणी लागलेली आहे सगळी येत आहे यामध्ये. आणि इकडं फोडणीसाठी मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे, परतून घेत आहे. तिकडं संग तडकाही तयार होत आहे आणि संग चटणी पण इकडं मी बनवत आहे. म्हणजे इकडच्या बर्नरवरती मी तडका पॅन ठेवते आणि त्यामध्ये म्हणजे चटणीला तडका तयार करते, म्हणजे संग दोन्हीही कामं होतील. असं नाही की एक एक करजेपर्यंत दुसरी कामं आपली नंतर करण्यामध्ये लेट खूप होतं, म्हणून संग मी सकाळची कामं तरी अशा पद्धतीनेच करते. तिकडं वरणाला मस्त अशी फोडणी दिलेली आहे. नंतर थोडासा मसाला टाकला यामध्ये आणि इकडच्या बर्नरवर ठेवलेला आहे तडका पॅन. यामध्ये घेऊया 2 चमचे तेल आणि मोहरी, जिरं, हिंग हे सगळं मी घेतलेलं आहे आणि सुक्या मिरच्या पण टाकायच्या आहेत. आणि थोडंसं तेल वाटीत मी कशासाठी काढून ठेवत आहे, तर आता आपे बनणार ना, तर आपे मेकरला लावण्यासाठी तेल लागणार आहे. मग आता डब्बा काढलेलाच होता, तर म्हटलं वाटीत थोडंसं तेल काढून घेऊ. तर इकडं पॅन, म्हणजे हे जे पॅन आहे तडका पॅन, यामध्ये मी तेल घेतलेलं होतं. हे खूप जाड आहे ना, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो तेल गरम व्हायला. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान तडतडल्यानंतर हिंग टाकलेलं आहे थोडंसं आणि कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. तडका एकदम मस्त बनून तयार झालेला आहे. हा तडका मी चटणीत ओतला, एकदम छान ही चटणी बनलेली आहे. तर आता जे हे डबे काढलेले होते सगळे जागेत ठेवून देते. बघू शकता किचनमध्ये किती छान ऊन आलेले आहे सकाळी. असं म्हणतात सकाळचं ऊन घ्यावं, पण होतच नाही आहे. सकाळी इतकी धावपळ असते, जोपर्यंत ही कामं आवरतो ना तोपर्यंत ऊन, सूरज देवता असे म्हणजे खूपच असं ऊन होतं की नंतर ते आपल्या शरीराला नुकसान करतं. तर इकडं चटणी बनलेली आहे, तर झाकून मी इकडच्या साईडला ठेवत आहे. सगळा स्वयंपाक जेही बनत आहे, वरणी बनलेले सगळं उचलून मी तिकडे झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे सगळे एका साईडला ठेवते. किचनवरती थोडासा स्पेस होतो जेही आपल्याला स्वयंपाक करायचा आहे त्यासाठी. तर इकडं आपे मेकर मी काढून घेतलं. जे याचं कवर होतं ना, म्हणजे जे बॉक्स वगैरे असतं ना, त्यामध्ये छान पॅकिंग करून देतात, पण त्यामध्ये मला व्यवस्थित ठेवताच येत नव्हतं, म्हणून मी काय केलं, कवर घातलं आणि एक बॉक्स केलेलं आहे. त्यामध्ये आपे मेकर आणि जे इडलीचं पॅन वगैरे आहे सगळं मी त्यामध्ये ठेवलेलं, म्हणजे सगळे एकत्र भेटून जातं, नाहीतर इकडं तिकडं ठेवण्यामध्ये पडाझडी होते. हे कसं असतं ना, पॉलिशचं असतं, त्यामुळे ना जास्त त्याचा हात लागला, धुरोळा बसला, नंतर आपण स्वच्छ ते क्लीन करण्याच्या नंतर ते सगळा धुरोळ म्हणजे त्याच्यावरचं हे निघून जातं, ते पॉलिश निघून जातं, म्हणून मी कवर लावलेलं आहे याला आणि पॅक करून ठेवलेलं होतं. म्हणजे जी वस्तू आणायला जितकी मेहनत घेतो ना, ठेवायला पण तितकीच मेहनत घ्यावी लागते, तेव्हाच ते कुठं टिकून राहते. तर इकडे जे बेटर मी बनवून ठेवलेलं होतं, तसं तरी बेटर परवाला मी बनवलेलं होतं. मला कालच हे आपे बनवायचे होते, पण काल यांचा रविवारचा उपवास होता, म्हणून मी काल बनवलं नाही, उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर फ्रीजमधून बाहेर काढलं, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि चुटकीभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे, म्हणजे आपे छान फुलले जातील, छान स्पंजी म्हणून तयार होतात. छान मिक्स केलं आणि आपे मेकरमध्ये म्हणजे जे वाट्या आहेत ना, त्या वाट्यामध्ये तेल टाकलेले थोडंसं आणि हे बेटर फिल्ड केलं आणि चारी बाजूला हे आपे मेकर फिरवत हे आपे छान सेकून घ्यायचे चारी बाजूला. म्हणजे गॅसची आग आतमध्येच चलते ना, त्यामुळे फक्त आतमधलेच 3 आपे सेकले जातात, साईडचे कच्चे राहतात, म्हणून चारी बाजूला हे आपे मेकर फिरवत राहायचं आहे. म्हणजे सगळेच आपे एकदम परफेक्ट सेकलेले बघू शकता. आता सगळे आपे पलटून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीनं पलटत आहेत, ना चिटकलेले आहेत, ना कसलं टेन्शन, ना मोडायचं टेन्शन आहे. एकदम छान आपे बनलेले आहेत. आता पलटलेले आहेत मी आणि हाताला चटका बसला म्हणजे खूप जोरात चटका बसलेला आहे, तेच बघत होते मी, म्हणजे घाई गडबडीत अशी कामं होतातच. तर आता दुसऱ्या बाजूला हे 2-3 मिनिट मी छान सेकून घेतले, चारी बाजूला हे आपे मेकर फिरवत आणि इकडे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपे बनलेले आहेत, अजिबात चिटकलेले नाहीत आणि इतके सॉफ्ट स्पंजी, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे इतके मऊसुत्त कापसासारखे आपे बनून तयार झालेले आहेत. तर बेटर परफेक्ट झालं ना, आपे पण परफेक्टच बनतात. आपे बनवा, इडली बनवा, डोसे बनवा, एकदम परफेक्ट बनून तयार होतात. खूप गरम आहेत, त्यामुळे ना मी तुम्हाला तोडून दाखवायचा प्रयत्न करत होते, पण खूप गरम होते हे, म्हणून मी असं तुम्हाला थोडंसं दाखवलं. तुम्हाला अंदाज लागला असेल किती मऊसूत हे झालेले आहेत. तर आता दुसऱ्या बॅच इकडे बनत ठेवलेला आहे आणि हे पण एका साईडला छान 2-3 मिनिट मी सेकून घेतलेलं आहे. आता पलटून 2-3 मिनिट सेकून
शेकून घेऊया आणि एकदम परफेक्ट हे आपे बनतील. आणि पूर्ण बेटरची मी आपे बनवणार नाही, उद्या परत मी डोसे बनवणार आहे. तसं तर आजच डोसे बनणार होते, पण आपे म्हणजे जे डोसा पॅन आहे ना ते नाही आहे माझ्याकडे. जे अगोदरचं आहे ते खराब झालेले, जे कॅन्टीनमधून आणलो ते तव्यासारखं आलेलं आहे, म्हणजे असं सपाट नाही, वेगळंच आलेलं आहे राऊंड शेपचं. तर त्यावरती डोसे बनवता येणार नाहीत, आणून पण ते वेस्टच गेलं. तर आता यांना सांगितलेलं आहे मी की आज डोसा पॅन घेऊन या, म्हणजे उद्या डोसे बनवणार आहे. मी यामधलं थोडंसं बेटर ठेवलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवून देऊया. म्हणजे 3-4 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून हे बेटर यूज करू शकतो. म्हणजे जेव्हाही काही नाश्ता बनवायचा आहे, डोसे बनवायचे, तापे बनवायचं आहे, इडली बनवायचं आहे, दररोज एक प्रकार आपण बनवू शकतो. पण हे बेटर बनवणं थोडंसं तामझाम वाटतं मला. म्हणजे एक दिवस अगोदर भिजत घाला, मग बेटर बनवा, मग हे आपे बनवा किंवा डोसे बनवा. म्हणून मी 2-3 प्रकारची जीही बनतील ना त्या हिशोबाने मी थोडंसं जास्तच बेटर बनवते आणि फ्रीजमध्ये ठेवते. खूप गरम आपे आहेत, तेच तुम्हाला एक मी इकडं तोडून दाखवत आहे. बघू शकता खूप छान जाळीदार स्पंजी आपे बनून तयार झालेले आहेत. आणि जसं मी हातात घेऊन ते प्रेस करत आहे ना, परत स्वतःच्या शेपमध्ये ते येत आहे, इतके छान झालेले आहेत. तर इकडं 3 बॅचमध्ये मी हे आपे बनवले आणि जे शेवटचा बॅच होता मी बनवलेलं नाही आहे, तसंच बेटर उजून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि थोडंसं मी अगोदरही काढून ठेवलेलं होतं मीठ न टाकता. आता उद्या डोसे बनणार आहेत. तर इकडे मी संग बोर चालू केलं आणि पाणी भरून घेतलेलं आहे. तुम्ही म्हणत होता ते बोरच्या पाण्याने केस गळतात, म्हणजे जसं मी म्हणलेलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये, माझे केस खूप गळत आहेत, काहीतरी सांगा. तर तुम्ही खूप काही सजेशन छान दिलेलं आहे मला, म्हणजे हे लावून घे ते लावून घे सांगितलेलं आहे. परत बोरच्या पाण्यानं पण केस गळत असतील असं तुम्ही म्हणता, तर बरोबर आहे तुमचं, बोरच्या पाण्यानं पण केस गळतात. आता काय प्रॉब्लेम आहे नेमका ते मला माहिती नाही आहे. तर इकडे बघू शकता शेवटचा बॅच एकदम मस्त असे आपे बनून शेकून तयार झालेले, ते पण मी काढून घेतलेलं आहे. आणि बघू शकता एकदम मस्त आपे बनलेले आहेत. बघितल्यानंतर असं वाटतं की आता संग खायला घ्यावं गरमागरम, पण होत नाही. अगोदर मला देवपूजा करायची आहे, म्हणजे पूजा झाल्याशिवाय काही खायला प्यायला चांगलंही वाटत नाही. फक्त चहा मात्र मी घेत असते, बाकीचं काही खाणंपिणं होत नाही. या अगोदर मी देवपूजा करते. तसं तर आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजापासून झाली ना छान वाटतं, पण काय करावं, नाविलाज आहे. सकाळी सगळ्यांना अगोदर नाश्ता लागतो, मग निवांत आपली कामं होत असतात, पूजा वगैरे. पण मी मात्र काही खात नाही, पागिंच्याला सगळ्यांना मी करून देत असते. तर इकडं पाणी तर मी अगोदरच भरून घेतलं. देव सगळे उजून मी किचनवरती ठेवलेले आहेत. आणि आता देवांना स्नान घालूया. आणि हो, आजचा वार सांगितलेला नाही, आजचा वार आहे सोमवार. म्हणजे तुम्ही म्हणता ना ताई तारीख सांग, वार सांग, आम्हालाही समजतं की कधीचा व्हिडिओ कधी येत आहे, कुठला व्हिडिओ आहे, तुम्हाला पण समजतं, तर तुमचं बरोबर आहे. तर आजचा वार सोमवार आहे आणि टाईम सांगितलं यावेळेस सकाळचे 9 वाजत आहेत आता. तर नाश्ता तरी झालेला आहे तयार, फक्त मला टिफिन भरून द्यायचा आहे यांना. आणि अगोदर मी देवपूजा करते, मग त्यानंतर पोटपूजा करते. तिकडे देवांना स्नान घातलेलं आहे आणि जे पाणी आहे ते झाडांना टाकून आलेले. देवांना स्नान घातलेलं म्हणजे बेसिंगमध्ये वगैरे टाकायचं नाही आहे पाणी. तुम्ही म्हणताही ताई बेसिंगमध्ये देव धुते का, तर नाही, कधीच धुवत नाही. फक्त खाली जमत नाही, पाणी होतं सगळीकडे, म्हणून मी इथं धुवत आहे. तिकडे महादेवाची पिंडी, नंदी भगवान आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला मी मोत्याचा हार घातलेला आहे आणि देवपाट्यावर विराजमान केलं. आता सगळ्या देवांच्या मूर्तींना अगोदर मी हळदी कुंकू चंदन वाहून घेतलं आणि देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. मोठ्या मूर्त्या मागलच्या साईडला, छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं. आणि फुलं घेऊन यायचे आहेत. हवा इतकी भयानक आहे की फूल पण तोडता येत नाही आहे. ताटली घेतलेली आहे मी, सगळे फुलं उडून जात होते, तरी पण मी कसे इकडं हात धरून फुलं तोडलेले आहेत. आणि निशिगंधाची फुलं दररोज 4-5 उगवत आहेत आणि खूप सुंदर ही फुलं, आणि याचा सुगंध पण इतका छान असतो. तर हे फुलं मी घेतलेले आहेत आणि खूप निवांत तोडावं लागतं. थोडासाही हे झालं ना, घाई गडबड केली, पूर्णच ते तुटून येतं, म्हणजे त्याच्या कळ्या पूर्ण तुटतात. त्यामुळे फक्त फुलं मी तोडून घेतलेले आहेत. आणि जे वेगळे फुलं आहेत, म्हणजे तुम्ही म्हणत होता ताई तू कुठली झाडं लावलेली आहेत, त्याचा एक व्हिडिओ बनव, पण काही झाडांची नावच माहिती नाही आहेत मला, त्यामुळे मी काय सांगणार. तुम्हाला असंच दाखवेन मी, तुम्हीच ओळखा कशाची झाडं आहेत, मला नावं माहिती नाही आहेत. तर इकडे देवांना फुलं वाहिली, दीप प्रज्वलित केला आणि धूप घेतलेले. धूप डब्यात ठेवल्यामुळे छान राहते धूप, म्हणजे हडकत नाही आहे. पॉकेटमध्ये ठेवल्याने एकच प्रॉब्लेम होता की धूप हडकत होती आणि नंतर चालायचीच नाही, खूप निबरखट वाटायची ते. पण आता खूप छान सॉफ्ट अशी धूप आहे. तर चोळून घेतलेले, थोडंसं 2 भागात केलं आणि धूप लावलेले, धूप घंटा वाजवून घेतला आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. आता तुळशीपूजन उंबरापूजन करून येते अगोदर मी, आणि तोपर्यंत पतिदेव येतील तर टिफिन भरते. टाईम बघू शकता, सकाळचे 9:15 वाजलेत. मला वाटलं 9-9:30 वाजलेत, लेट झालेलं आहे, पण नाही, सगळं वेळेत आवरलेलं आहे. आज थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरून घेतली. तर उंबराला मी स्वच्छ धुलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत. आणि आता तुळशीपूजनही करून घेते. वातावरण थोडंसं शांत झालेलं आहे, म्हणजे खूप भयानक हवा आहे 3-4 दिवस झालं, पण आज थोडंसं ठीक वाटत आहे.
तर आता सगळं हे झालेलं आहे पूजा वगैरे. तोपर्यंत पतिदेवी आलेले, तर अगोदर टिफिन भरते यांच्यासाठी, टिफिन देते आणि मग मी पण आपे खायला घेते, कारण आता मला पण राहत नाही, भूक लागलेली आहे. जेव्हा मी बनवलं तेव्हाच खायची इच्छा होती, पण अगोदर मी देवपूजा करून घेतली. तर सगळ्यांचं आवरलेलं आहे, माझी थोडीफार कामं आवरली, जी पुढची कामं आहेत ती होत राहतील. आता अगोदर पोटपूजा करूया. तर हे जात आहेत. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.